नेरूल संदेशजी मध्ये आपण यावं. आपल्याच शुभ असते हे 1500 रुपयाचं पारितोषिक सिद्धेश कडूला तुम्ही बहाल करावं. गौरवायचं आहे या खेळाडूला. खूप चांगले षटकार ठोकले त्यानं. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच मात्र लगेच सुरू करायची आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. ती म्हणजेच वैशाली स्पोर्ट्स सोनारी टीमची संदीप पाटील उर्फ पप्पू आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत कडू. तर गोलंदाज लखन भोईर रोडपाली टीमचा हा गोलंदाज, ज्या संघाचं नाव आहे साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली. बघा या स्पर्धेसाठी आज मैदानावर थेट सोनारी टीम खेळते आणि याच सोनारी गावातील आदरणीय सन्मान्य श्री संकेत भाई कडू यांचं ही फार मोठं योगदान आहे या स्पर्धेला. संकेत भाई कडू यांनी बघा या स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांचाही नाम उल्लेख करणं आज गरजेचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उरणमध्ये खरं तर नेहमीच या कानपोली टीमला पॅक करणारे हे पॅकर्स संकेत भाई कडू. यस पहिलाच बॉल हवेमध्ये खेळला अगदी सिली मिड ऑफला आणि फलंदाज इथे बाद होतोय प्रशांत कडू. गोल्डन डकचा शिकार. पहिल्या बॉलवर विकेट. बॅक टू डग आउट. श्री संकेत भाई कडू यांना की आपण जर मैदानावर असाल तर तुमची जागा ही खरं तर कानपोली ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये या व्यासपीठावर आहे. कारण याच कानपोली संघाला तुम्ही उरण या परिसरामध्ये ज्यावेळी कानपोली संघ खेळण्यासाठी येतो ना त्यावेळी पॅकर्स तुम्ही राहता. त्यामुळे तुमची जागा कानपोली टीमच्या हृदयात आहे. तुमची जागा या कानपोली आयोजकाच्या मनामध्ये आहे. त्यामुळे श्री संकेत भाई कडू आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. आज या स्पर्धेसाठी त्यांनी चेंडूची पूर्तता स्पॉन्सरशिप केली आहे आणि खरं तर या स्पर्धेमध्ये निव्हिया या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. आज आमच्या समवेत आमचे महागुरु मार्गदर्शक पंडितजी नितेशजी पंडित, महाराष्ट्राचे एक उत्कृष्ट निवेदक. आज त्यांची सातत्याने चर्चा होते. महाराष्ट्राच्या या काना कोपऱ्यामध्ये त्यांचं तुम्हाला निवेदन ऐकायला मिळतं. असे उत्कृष्ट निवेदक मार्गदर्शक आमचे पंडित सर. त्यानंतर बाबूशाह शेर शायरियों के बादशाह, एक प्रख्यात समालोचक. मॅचला करूया सुरुवात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जात होता. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही. खेळपट्टीवरच चेंडू थांबला होता. डॉट बॉलची समाप्ती. आज आमच्या समवेत मंगेश पाटील शिरवली यांचाही तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. मराठी हिंदीचे एक उत्कृष्ट समालोचक. कमी वयामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारा हा समालोचक. खरं तर सर्वांचं करतोय मी कौतुक. थोडासा उशीर का होईना अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतला होता या बॉलनं. हा ही डॉट जाईल. नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करतोय आमच्या संपूर्ण आयोजन कमिटी च्या साठी त्यांच्या समोर आणि आमचे समालोचक मित्र. मी माफी मागतोय कारण थोडासा उशीर झाला या स्पर्धेमध्ये. ऑन ड्युटी डायरेक्ट इकडे आलो. अगदी बाजूला असणारी दीपक फर्टिलायझर ही कंपनी तुम्ही पाहता. K1 K8 K7 आणि K1 मध्ये नक्कीच फर्टिलायझर कंपनीमध्ये मी कार्यरत असल्यामुळं आज सेकंड शिपवरनं डायरेक्ट इकडे हा प्रवास इथे मला यावा लागला. तर सुजितजी पाटील यांच्या अग्रखातीर इथे मात्र हवेमध्ये जेलखाली क्षेत्ररक्षक. अजून एक फिल्डर आत्ताच त्या ठिकाणी फिल्डर होता परेश कडके. व्हॉट अ कॅच. अजून एक विकेट म्हटली तर दुसरी विकेट जाईल तंबूच्या आश्रयाला. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकलात मित्रांनो. खरं तर माननीय श्री रुपेशजी ठोंबरे ज्यांचं नाव आहे बिंदास, ज्यांचं मन आहे बिंदास आणि जे दानशूर कार्य करते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आदरणीय श्री रुपेशजी ठोंबरे. बिंदास बाईंचं मी मनापासून आभार मानेन. ज्या ज्यावेळी या स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी येत असतो दरवर्षी बिंदास्तपणे
श्री रुपेजी ठोंबरे बिंदास हे बाईक देत असतात. विक्रम केला या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. रायगडमध्ये सर्वाधिक बाईक देण्याचा विक्रम श्री रुपेशजी ठोंबरे. हा मात्र हलकासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल मिळेल. सुरुवातीपासून इथे मी म्हणेन सोनारी संघ अडचणीत आलाय. वैशाली स्पोर्ट्स सोनारी उरण तालुक्यातला हा संघ, मात्र त्यांच्या समोर साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली पनवेल तालुक्यातला संघ भिडतोय. आणि त्यामध्ये रोडपाली टीमनं सुरुवातीपासून पकड मजबूत केली आहे बघा सोनारी टीमवर, जिथे मात्र फक्त धावसंख्या धावफलकावर अवघी 1 लागली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 1 धाव 2 गडी बाद. बिकट परिस्थिती, नाजूक परिस्थिती. हा फुलटॉस बॉल चांगला फटका सजवलाय, परंतु तिथे देखील शॉट फाईन लेगला. फलंदाज संदीप पाटील उर्फ पप्पू. इट्स अ बिग विकेट. बॅक टू डग आउट. मोठा द्रा. टेनिसचा वाघ असून हा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाईक देणारा वाघ आहे. हे संगीत तुम्ही ऐकलात. खरं तर रुपेश भाई ठोंबरे यांचा. एस अनिलजी पाटील आपले स्वागत. आज एक्साइड कंपनीमध्ये आज ही टीम आपल्याला पाहायला मिळते. आमचे प्रकाशजी खडेकर एक्साइडचे खरं तर मॅनेजर आहेत. आणि त्यांच्या बाजूला असिस्टंट मॅनेजर अनिल पाटील. या सर्व मंडळींचं आपण स्वागत करूया. ही स्पर्धा आपण पाहतोय खरं तर खास करून सुजितजी पाटील यांनी घेतलेली मेहनत. त्यांच्या समवेत त्यांच्यासोबत परेश पाटील छोटा खांदा प्रिन्सी हॉटेलचे मालक. ही दोघांची जोडी A1 जोडी तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते. कधीही कानपोली संघाला जरी पॅक केला असेल ना, तर या दोघांनी अगदी खूप मेहनत देखील घेतली. दयनीय अवस्थेत सापडलेला हा सोनारी संघ आता सावरेल का, अडचणीतून बाहेर येईल का, असा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण 5 षटकांच्या या सामन्यामध्ये सुरुवातीलाच साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीमनं जखडून ठेवलेत. व्यासपीठावर रवींद्रजी पाटील यांना तुम्ही पाहिलात. खरं तर रोडपाली टीमला त्यांनी पॅक केलंय आणि एक्साइड कंपनीचे खजिनदार म्हणून त्यांची एक ओळख आहे. आउटसाइड ऑफस्टंपला चेंडू फेकलाय. काय भन्नाट गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज लखन भोईर. लखननं केलेली कामगिरी बघा. फक्त 1 धाव 3 विकेट. त्यानंतर शशी जाधव हा गोलंदाज आला. त्याच्याच पावलावर पाऊल टाकत तशीच कामगिरी करतोय. फक्त 1 धाव खर्च केली आहे. फुल टॉस बॉल. तोही मात्र बॅटच्या मिडल झाला नाहीये. बॅट ऑफ द मिडल झाला असता बॉल कदाचित डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार पाहायला मिळाला असता. परंतु जर आणि तर पूर्णपणे चाचपडली आता मी म्हणेन ही सोनारी टीम. पूर्णपणे अगदी अंडर प्रेशर मध्ये आली की काय. अक्षरशः फक्त धावफलकावर 3च धावा लागल्यात. तिसरं षटक शशी जाधवचं दुसरं षटक सुरू झालं. शशी जाधव म्हटलं ना तर एक अनुभवी खेळाडू. स्लोवर बॉल हा अनुभव आहे, परंतु विकेट किपरच्या अगदी जवळून चेंडू निघून गेला. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं आहे. शशी जाधवनं बघा कशा प्रकारची गोलंदाजी करत असताना तुम्ही त्याला पाहिलात. पहिला फास्ट बॉल फेकला, त्यानंतर स्लोवर. ही विश्लेषणता आहे त्यांच्याकडे. गती परिवर्तन करणारा हा गोलंदाज शशी जाधव. बघा आता वेग वापरला. या चेंडूला तीव्र वेगानं फेकला. तिथे मात्र हा आउटफील्ड खराब. याचा फायदा सोनारी टीमला झाला. तिथे मात्र पळून काढल्या. या 2 धावा बऱ्याच कालावधीनंतर 2 धावा पाहायला मिळाल्या. अजून डिक्लेअर तर एकही फटका आला नाही. संदीप पाटील पप्पूकडनं फार मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु पप्पू देखील बाद झाला पहिल्याच ओव्हरमध्ये. अगदी ओपन स्पर्धेमध्ये पप्पूचं नाव आहे. संदीप पाटील सोनारी गावचा आहे एक मुख्य खेळाडू. हो स्लोवर बॉल बरोबर त्यानं
अगदी डोक्याचा वापर करून ऑफस्टम्पला निघून फुटवर्कचा वापर करून घुमवण्याचा नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, परंतु बॅट आणि बॉल यामध्ये कोणता संपर्क आला नाही. डॉट बॉल निघून गेला. या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त 4 धावा. एकंदरीत या 2 षटकांचा वाजवी खेळी समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये फक्त 5 धावा या धावफलकावर लागल्यात आणि 3 गडी देखील बाद झालेत. वैशाली स्पोर्ट्स सोनारी टीम अगदी आता मी म्हणेन अडचणीत आली आहे. पूर्णपणे आपण विचार केला तर आता या येणाऱ्या 18 बॉलमध्ये त्यांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, विस्फोटकपणा अंमलात आणावा लागेल, अन्यथा पुन्हा एकदा लो स्कोरचा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये आपण ज्या पद्धतीनं बघितलं तर 60 धावा लक्ष होतं. यानंतरच्या मॅचमध्ये थोडंसं लो स्कोर पाहायला मिळतोय, परंतु इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे उभा, मिळेल फक्त 1 धाव. पहिल्या मॅचमध्ये 60 धावा सर्वाधिक धावा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या मॅचमध्ये लो स्कोर म्हणजेच अवघ्या 28 धावांचं लक्ष. तिसऱ्या मॅचमध्ये फक्त 32 धावांचं लक्ष. म्हणजे बघा या मैदानावर धावा होत नाही, गोलंदाज जास्त वरचढ कामगिरी करतायत. फुल टॉस बॉल, हा फुल्लर लेनचा बॉल होता, आडव्या बाटने खेळलाय, चेंडू जाते कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, तिथेही 1 धाव मिळते. खरं तर श्याम स्पोर्ट्स रोडपाले आज साईराज 11 या नावानं रवींद्र पाटील यांनी पॅक केलेला हा संघ एक्साईट कंपनीमध्ये खंजीरदार म्हणून पदावर आहेत. त्यांच्या बाजूला प्रकाशजी खाडेकर अनेक वर्ष अर्थातच दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील त्यांनी संघाला पॅक केलंय. महाराष्ट्रच नव्हे तर गोवा या ठिकाणी देखील हा रिव्हर्स स्वीपचा फटका, चांगला फटका, गॅपमध्ये चेंडू निघून जाते. स्विच हिटचा हा केलेला फटका 4 धावांसाठी चौकार. नक्कीच इथे मात्र चौकार आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 न वाढली, धावून पोहोचली ती 11 या आकड्यावर. मी उल्लेख केला होता की सुजित पाटील यांच्या खांद्याला खांदा लावत सातत्यानं खूप चांगली कामगिरी करणारा एक दानशूर कार्यकर्ता परेश पाटील. येस, नाव घेतलं परेश पाटीलचं आणि मात्र बॅट्समन इथे चौकारानंतर ठोकतो तेजस कडू. खनखनीत लाजवाब प्रेक्षणीय आणि अगदी ब्रिलियंट स्ट्रोक, सिक्सर. मास्टर खूप चांगलं बघा, संगीत तुम्हाला सातत्यानं ऐकायला मिळते. 17 वर जाऊन पोहोचलाय हा धाव फलक. याच फलंदाजीची गरज आहे वैशाली स्पोर्ट्स सोनारी टीमला. हो, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, गरज होती का या फटक्याची? खराब फटका ठोकताना तेजस कडू तुम्हाला पाहायला मिळाला. घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की कोई भी जरूरत नहीं थी. यहाँ पे विकेट का बारीक अंत, यहाँ पे तेजस कडू. बैक टू डग आउट. तर 17 या आकड्यावर बघा, हा चौथा गडी मात्र मैदानातून बाहेर जाताना तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच राहतो का कातेल परेश पाटील या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. परेश पाटील यावं आपण या व्यासपीठावर. राहतो का कातील परेश पाटील आणि त्याचबरोबर ज्यांचा मी नाम उल्लेख केला अर्थातच खांदा प्रिन्सी हॉटेलचे मालक परेशभाई पाटील, परेशजी पाटील, त्यांच्यासमोर सुजित पाटील. ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोस्ट वेलकम परेशजी पाटील. बघा त्यांच्याकडनं 1 2 3 4 अशा 4 क्रमांकाच्या ट्रॉफीज पुरस्कृत केल्यात. असे दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय परेशजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. बॉल गेला डॉट. 17 या आकड्यावर 4 गडी बाद झाल्यानंतर तिसऱ्या षटकाची ही समाप्ती झाली आहे.
मोस्ट वेलकम ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे चषक आमचे सुजित पाटील खूप प्रेम देतात सातत्यानं आम्हाला दरवर्षी या स्पर्धेमध्ये आमंत्रण, त्याचबरोबर कुठेही जरी आम्ही कॉमेंट्री करत असलो तरी नक्कीच खरं तर आमचं कौतुक करणारी ही व्यक्ती पप्प्या ग्रुप, त्याचबरोबर अभिषेक पाटील, राहुल पाटील, जय पाटील, रोहित पाटील असतील, अजित पाटील, भारत जोशी, केतन पाटील असेल, अक्षय पाटील बघा, सूरज पाटील, त्याचबरोबर तुषार पाटील आणि सर्व मित्र परिवार आणि त्यांच्या सर्वांच्या मेहनतीनं आज हे आपण आयोजन पाहतोय. खास करून माझा सर्वात लाडका ग्रुप पप्प्या ग्रुप नेहमीच आम्ही त्यांचं नाम उल्लेख करत असतो. खूप मोटिवेट करत असतं कानकोली टीमला. त्यांचंही स्वागत, तर सर्वांचं केलं जाईल स्वागत, कारण सर्वांची केलेली मेहनत तुम्हाला आज इथे पाहायला मिळते. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिला बॉल वाईड बॉल घोषित केला आहे. पंचांच्या भूमिकेत पंच बघा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दांडी पालकर सर, मनोज पवार सर, सुधीर पाटील सर, एक अनुभवी पंच या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 18 धावा धावफलकावर 4 गडी बाद. नेक्स्ट बॉल गोलंदाज सूरज भोईर. इथे ही 1 धाव आली आहे. एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. स्वागत आणि खास करून श्री संकेत भाई कडू, सोनारी गावचे एक दानशूर कार्यकर्ते संकेत भाई कडू, आपल्याला विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. आमचे सुजितजी पाटील तुम्हाला आमंत्रित करतायत. वाईट लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे मात्र त्या ठिकाणी शरीराच्या साह्यानं चेंडू अडवलाय. बघा ज्या चेंडूवर तुम्ही पोहोचू शकत नाही, हो या अशा धावा येणे गरजेचं आहे सोनारी टीम साठी. ओव्हरथ्रोच्या पद्धतीनं या पलून काढलेल्या अक्षरशः आपण पाहू शकाल. जिथे किंवा 2च धावा होत्या त्या रूपांतर झाल्या तब्बल 4 या धावांमध्ये. याच दरम्यान वैशाली स्पोर्ट्स सोनारी संघाचे टीम पॅकर, टीम ओनर आदरणीय संकेत भाई प्रवीण कडू, आपल्याला विनंती असेल वैशाली कॅटरचे प्रोप्रायटर, इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रोप्रायटर संकेत कडू यांना विनंती असेल आपण प्लीज सन्माननीय अतिथी कक्षामध्ये आपला आसन आपली प्रतीक्षा करतोय. हो टू रवींद्र म्हात्रे सर. थँक्यू पंडित सर. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा 4 धावा वाढल्यानंतर इथे खोलवर पद्धतीचा बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. हातात जरी चेंडू सहज फेकला असता तरी फलंदाज आउट झाला असता, मात्र इथे घाई दाखवली यष्टीरक्षकानं. बबुल पैसा वसूल नेहमीच आम्ही म्हणत असतो. एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, परंतु बबुलनं डायरेक्ट यष्ट्यांवर हिट करण्याचा प्रयत्न केला होता. फुलटाच बॉल झपकन आला, फलंदाजाला वेळही मिळाला नाही. एवढ्या वेगानं चेंडू फेकला होता गोलंदाजानं, तिथे मात्र मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं अंपायर रिव्ह्यू घेताना यस अबाव द वेस्ट बीमार्क साठी हा रिव्ह्यू पण अगदी बॅट्समननं घेतलेला रिव्ह्यू आहे असे पंच सांगतायत. म्हणजे एक रिव्ह्यू असेल, एक नो बॉल साठी, एक वाईड साठी, त्यामुळे एक रिव्ह्यूचा वापर झालाय. सक्सेसफुल असेल तर रिव्ह्यू वापरता येईल पुढे, अनसक्सेसफुल असेल तर रिव्ह्यू तुम्हाला हा नंतर वापरता येणार नाहीये बीमर साठी. चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी डेफिनेटली. अगदी कमरेच्या खाली होता. आमचे सुधीर पाटील एक अनुभवी खेळाडू बघा, लिजेंड खेळाडू, या गावचा एक वयोवृद्ध लिजेंड खेळाडू, अनेक मैदान गाजवतो आणि सुधीर पाटीलला नेहमी तुम्ही स्लॉग ओव्हरचा षटक फेकताना पाहतो. हो लावली बॉल, क्लीन बॉल, अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला आणि यष्टी उद्ध्वस्त केली. फलंदाज होईल सत्यम, हा त्रिफलाचित बाद. धावसंख्या धावफलकावर 25 वर हा तब्बल 5वा गडी बाद झालाय. 5 षटकांचे सामने असतील आणि 25 धावा म्हटलं तर लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय.
आज आमचे प्रिन्सी हॉटेल छोटा खांदा प्रिन्सी हॉटेलचे मालक अर्थातच परेशजी पाटील सुजितजी पाटील यांच्यासोबत नेहमीच आम्हाला हे पाहायला मिळत आहेत. कोणत्याही स्पर्धेमध्ये आवर्जून उपस्थित असणारी ही दानशूर व्यक्ती परेश पाटील यांनी बघा पहिला दुसरा तिसरा आणि चौथ्या क्रमांकाचा आकर्षक जे ट्रॉफीज आहेत ना त्या ट्रॉफीज देण्याचं कार्य केलंय. म्हणजे नुसती मैत्री नाही आहे सुजित पाटील यांच्यासोबत, तर त्या मैत्रीला मदतीचा हात करणारे हे दानशूर व्यक्तिमत्व. हा चेंडू मात्र इथे अगदी आपण पाहतोय शॉर्ट पॉईंटकडे खेळून काढल्यानंतर एक सिंगल आली आहे. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल ती टोटल 26 धावा. पाहता पाहता तिसरा षटक देखील लखनचा या ठिकाणी कंप्लीट झाला. त्यानंतर सूरज भोईरनं देखील त्यापेक्षाही अगदी सरस कामगिरी केली. अवघ्या 9 धावा देत सूरज भोईरनं हे षटक देखील फेकलं. एक विकेट मिळाली त्याला. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 26. आज आमच्या सोबत उसाटणे गावचे एक उत्कृष्ट गुणलेखक, कारण ही स्पर्धा म्हटली तर आमचे जतीन गोंधळी डेफिनेटली स्कोरिंग करताना पाहायला मिळत आहेत. जाऊया पंडित सरांकडे. चार षटक 26 धावा 5 विकेट अशी बिकट परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. ती वैशाली स्पोर्ट्स सोनारी त्यांचे पॅकर बरात खरं तर संकेत भाई कडू आपण आला असाल तर नक्कीच यावं या व्यासपीठावर. ही स्पर्धा तुमचीच आहे कारण तुम्ही कानपोली संघाला सातत्यानं उरण परिसरामध्ये पॅक करता, त्यामुळे तुमचं असेल स्वागत कानपोली गावामध्ये. परंतु पहिलाच बॉल पंचांचा वाईट बॉलचा इशारा, टॉस केला या बॉलला, जास्त राईज केलं अर्थातच उंची वाढवली. अपट्रॅकटचा बॉल केला, बाउन्स केलं. पंचांनी घोषित केलं आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे या बॉलला वाईड पुन्हा फेकावा लागेल. गोलंदाज राहुल भोईरला हा चेंडू. पप्प्या ग्रुपचे अध्यक्ष आमचे भावेश जोशी, पप्प्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत भावेश जोशी, मॅचचा आनंद घेताना आणि त्यांची मेहनत राहिली आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगली स्पर्धा. अगदी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या स्पर्धेचं. अतिशय MIDC परिसरामध्ये खरं तर मानाची आणि सन्मानाची कानपोली गावची स्पर्धा तुम्ही पाहता. एक धाव आली आहे. सिंगल डबलनं काही होणार नाही. सोनारी टीम तुम्हाला जर एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल ना तर षटकार आता या स्लॉग ओव्हरमध्ये षटकार चौकार ठोकावेच लागतील, तरच कुठेतरी आजच्या दिवसामध्ये 32-28 स्कोर आहे ना लो स्कोर त्यांच्या जवळपास येऊ शकता. मात्र इथेही मिस झालाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. राहुल भोईरनं केलं त्याला हिट. त्रिफलाची बाद. तंबूमध्ये परतलाय वैशाली स्पोर्ट्स सोनारी टीमचा. धावसंख्या धावफलकावर फक्त 28. बघा 28 धावांचं लक्ष होतं दुसऱ्या मॅचमध्ये. रोडपाली संघाच्या बबोलच्या टीमला आमच्या कानपुली या गावाचे एक आदर्शवर्त सरपंच कर्तव्यदक्ष सरपंच मदनजी मते यांच्याकडून शुभेच्छा आल्यात आणि पुढची मॅच असणार आहे जय जलेश्वर वाडेघर विपक्ष वलवली या दोन्ही संघाच्या खान ब्रदर्स वलवली विपक्ष वाडेघर या दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल की आपण या तात्काळ थेट लगेचच आपण टॉस या ठिकाणी घेणार आहोत. आजच्या रजनीतील क्वार्टर फायनलचा टॉस असेल. उपांत्यपूर्व फेरीचा सामना नक्कीच डेफिनेटली इनिंग ब्रेकमध्ये मात्र टॉस केलाच जाईल 100%. ओहो लवली घुमवलाय हा बॉल मात्र अगदी डीप थर्ड मॅन एरियाकडे सपकन निघून गेला. आउटफील्ड फास्ट. 1 बाउन्स सीमा पार ओव्हर द रोप 4 रन्स. बघा न्यू गोल्डन पोसरी संघाच्या नावावर 27 धावांचं लो स्कोरचं आव्हान होतं. त्यानंतर दापोली संघाच्या नावावर 31 धावांचं लो स्कोरचं जे आव्हान होतं, म्हणजे 27-31 क्रॉस केलंय
वैशाली स्पोर्ट्स सोनारीनं आता 32 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या आहेत. अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 2. म्हणजे जरी लो स्कोर असेल ना, बघा या मैदानावर लो स्कोर होतोय. मागच्या 2 सामन्यांचा विचार केला तर लो स्कोर. त्याच्यामुळं वैशाली स्पोर्ट्स सोनारी टीम खचून न जाता आता मात्र उभारी घ्यावी लागेल. या येणाऱ्या बॉलमध्ये घुमावलाय पुन्हा एकदा डीप फाईन लेग क्षेत्राकडे. हा जबरदस्त टोला, नेत्रदीपक टोला येतोय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. बघा आता धावसंख्या जाऊन पोहोचली 38 या आकड्यावर. ज्या धावांची गरज होती, मी म्हटलं ना की या मैदानावर लो स्कोर होत आहेत, म्हणजे लास्ट बॉल शिल्लक असताना आता या बॉलवर किती धावा येतील. जर षटकार आला तर 44 पर्यंत जाईल संघ, चौकार आला तर 42 पर्यंत जाईल, परंतु डिक्लेअर फटका येणं गरजेचं. टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. मच निडेड 4 or 6 फॉर सोनारी टीम. परंतु जर बॉल डॉट फेकला तर पुन्हा एकदा धावसंख्या थांबली जाईल 38 वर. असा हा टार्गेट सेट करणारा बॉल. गोलंदाज राहुल भोईर आपल्या कोठ्यातला, आपल्या या भात्यातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय. ऑन स्ट्राईक बॅट्समन नयनसाठी हा खोलवर पद्धतीचा बॉल फेकला होता. चेंडू बॅटला ब्रश झाला, फ्लाय स्लिप कडे गेला. एक सिंगल आली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि अशा परिस्थितीमध्ये दुसरी धाव घेताना नयनला इथे परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. सत्र देखील समाप्त झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर 39 धावा वैशाली स्पोर्ट्स सोनारी टीमनं काढल्या. म्हणजेच या ठिकाणी साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघासमोर 40 धावांचं आव्हान. म्हणजेच एकंदरीत 5 षटक 40 धावा. या अगोदर बघा मी सांगितलं की 2 संघांमध्ये लढत झाली, 2-2 तिथे लो स्कोर पाहायला मिळाला. जय जलेश्वर वाडेघर आणि पोसरी यामध्ये 28 लक्ष, दापोली आणि नेरुल यामध्ये 32 लक्ष, आणि या मॅच मध्ये 40 धावांचं लक्ष रोडपाली टीम समोर सोनारी संघानं. चला या टॉस साठी विनर वर्सेस विनर असा मॅच अर्थातच सामना आहे. अमन ब्रिगेड गावदेवी वळवली, खान ब्रदर्स अमन ब्रिगेड गावदेवी वळवली आणि त्यांच्या विरोधात वळवली संघाच्या विरोधात अर्थातच जय जलेश्वर वाडेघर. जय जलेश्वर वाडेघर विपक्ष वलवली, दोन्ही संघाच्या संघनायकांना फायनल कॉल. खरं तर पहिला हा सत्र संपण्या अगोदर टॉस होणं गरजेचं होतं, फायनल कॉल होता आपल्याला. तर जय जलेश्वर वाडेघर या संघाला, ठाण्याच्या या संघाला रिक्वेस्ट, सिद्धू सर प्लीज चला या टॉससाठी. आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत लढत असणार आहे ती म्हणजेच आजच्या रजनीतील उपांत्यपूर्व फेरीची म्हणजे क्वार्टर फायनलची खान ब्रदर्स वलवली. पहिला सामना ज्यांनी जिंकला होता, अनपेक्षित, डिड इट इम्पॉसिबल टू पॉसिबल, अशक्याला शक्य केलं होतं. आणि संकेत कडू वेलकम, स्वागत आहे सोनारी संघाचे टीम पॅकर वैशाली स्पोर्ट्स. खरं तर क्रिकेट वेढा आहे, उरण प्रीमियर लीग झाली आणि मित्रांनो आम्हाला सांगायला अभिमान वाटेल रिव्हॉल्व सर, खरं तर या उरण प्रीमियर लीगला फायनल डेला किंबहुना सर्व प्रेक्षकांना 3500 प्रेक्षकांना जेवण या वैशाली स्पोर्ट्सनं फ्री ऑफ कॉस्ट दिलं होतं. तेही अगदी लज्जतदार जेवण वैशाली स्पोर्ट्सच्या माध्यमानं दिलं होतं. हा क्रिकेटवरचा प्रेम आहे, ते प्रेम अगदी आम्ही विसरणार नाही. जाऊया आजच्या रजनीतील फायनल पहिल्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे असणार सोनारी तर दुसरीकडे असणार आहे ती टीम आपल्याला पाहायला मिळतोय रोडपाली. बबूलची टीम आणि इकडे पप्पूची टीम. दोन्ही संघांच्या संघनायकांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल कधीही न जिंकणारा बबूल मात्र जिंकला आणि त्यानं प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलं. फलंदाजीसाठी पाचारण केलं सोनारी वैशाली स्पोर्ट्सला. वैशाली स्पोर्ट्सला खरं तर 30 चेंडूंचा भडीमार केला आणि 30 चेंडूंमध्ये टार्गेट ठेवलं गेलं ते 40 धावसंख्येचं. पाहायचं आहे 40 धावसंख्या. लोएस्ट स्कोर कैक वेळेला आपण सामने पाहिलेत रिव्हॉल्व सारखे अतिशय उत्तम होताना दिसलेत. गुणांकन जतीन गोंधली खरं तर उसाटणेचा हा स्कोरर आहे. चला टॉस साठी यायचंय तुम्हाला. पुन्हा एकदा वाडेघर आणि वळवळी संघाला विनंती आहे की आपण टॉस साठी यावं. वाडेघर वळवळ टीम, खान ब्रदर्स
मटाळू शेट इस टीम के पॅकर, वलवल टीमचे पॅकर्स मटाळू शेट यांचा हा संघ. जय जलेश्वर वाडेगर कल्याण डोंबिवली परिसरातील हा एक संघ. तर मी टॉससाठी प्रकाशजी खाडेकर आपल्याला विनंती आहे. जय हनुमान खाडेकर 11 वलप, विहान 11 खाडेकर वलप, त्यानंतर खाडेकर 11 वलप, अशा अनेक संघांना पॅक करणारी ही व्यक्ती. 4 ओव्हरचा मॅच, विनर वर्सेस विनर असा हा मॅच. प्रकाशजी खाडेकर द चीफ गेस्ट ऑफ ग्रामस्थ मंडल चषक कानपोली. हेड कॉल वळवली टीम. येस इट इज हेड. डिसिजन सांगायचं आपलं. फलंदाजी. विनर वर्सेस विनर असा मॅच आहे, म्हणजे एक एक सामना जिंकलात वळवल टीम. अगदी जवळचा अंग तुमच्यासमोर कल्याण डोंबिवली परिसरातून आले एक मातब्बर संघ आहे. 4 षटकांमध्ये कमीत कमी तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलात. लो स्कोरचे मॅच होतात या मैदानावर. काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटर्जी असेल आता या सेकंड मॅचमध्ये? जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. डेफिनेटली जास्त धावा. एकंदरीत एक दर्जेदार MIDC परिसरातील आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर ग्रामस्थ मंडळ चषक काय म्हणाल, तुम्हाला प्रवेश मिळाला आहे आणि तुमचा खेळ दाखवण्याची नामी संधी मिळाली आहे. आयोजकांचे आभार मानतो, खेळण्याची संधी दिली. आयोजक खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर मी टॉस लॉस झाला आपण. थँक्यू प्रकाशजी. आपल्या वाट्याला काही डिसिजन येईल नाही येईल, परंतु सेकंड मॅच असेल, दूरवरचा अंतर प्रवास खूप केलात तुम्ही, थेट MIDC मध्ये कानपोली गावामध्ये आलात. पहिला मॅच खेळण्याचा आनंद कसा होतो आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये काय प्रेशर असेल? नाही, खरंच नवीन ठिकाणी खेळतोय, थोडा प्रेशर तर आहेच. प्लस आता हे पहिली मॅच जिंकलो तर थोडा प्रेशर कमी झाला आहे. आता वलवली टीम पण खरंच खूप चांगला संघ आहे. त्यांच्या समोर त्यांना 40 ते 45 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आमचा. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक मोठमोठे आयोजन असतात सातत्यानं. आज तुम्ही रायगडमध्ये खरं तर इकडे खेळण्यासाठी आलात. हे आयोजन खेळत असताना खरं तर कसं वाटलं, कशी मजा वाटली या पहिल्या मॅचपासून खेळण्याचा? नाही, खरंच पहिल्यांदा खेळतो. ग्राउंड खरंच खूप छान आहे आणि रायगडमध्ये खरंच पहिल्यापासून खेळण्याची इच्छा असायची आमची. खरंच खूप चांगलं वाटतं खेळून इथे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. विनर वर्सेस विनर आपण सामना पाहत आहे आणि लगेच मात्र या मॅचचं धावतं वर्णन ऐकूया आमचे महागुरू पंडित सर यांच्या आवाजातून. थँक्यू रवींद्र बात्रे. घेऊन चालतोय मैदानाकडे. च्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आघात झाला, स्वीट साऊंड झाला. चेंडू डिप एक्स्ट्रा कव्हरकडे 6 धावांसाठी आलेला एक गगनचुंबी षटकार परेश कडके याच्या बॅटमधून. अतिशय सुरेख बॅक टू बॅक येतोय. अतिथी कक्षातील अतिथींना मानवंदना करण्यासाठी आलेला एक आसमानी षटकार. धावसंख्या धावपटलावरती देऊन 2 चेंडूंचा खेळ संपतोय. ऑन हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिक वरती असणारा, उंबरठ्यावरती असणारा नंबर फर्स्ट पहिल्या खरं तर क्रमांकासाठी खेळण्यासाठी गेलेला. अतिशय सुरेख बॅक टू बॅक. निश्चित काय होतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या प्रतियोगितेतील, या शृंखलेमधील, या स्पर्धेमधील पहिली षटकार हॅट्रिक परेश कडकेच्या नावावरती. रोडपालीचा खेळाडू. आवडला असेल खेळ, टाळ्यांचा प्रतिसाद सर्वांकडून. पंडित सर, खरं तर बघा इथे आयवा कॅच जो आपण पारितोषिक लावला होता, प्रेक्षक कमाल कॅच, बिच्छूर बैलाचे आमचे संपूर्ण अगदी मेंबर्स, बिच्छूर ग्रुप यांना हा पारितोषिक यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते पटकावलंय आणि इथे षटकारांचा पाऊस पडतो आहे मैदानाच्या आतमध्ये. रोडपालीचा असो, कानपोलीचा असो, नाही तर उसाटणीचा असो, दुरला फक्त बाईच उडवणार. परेश कडके या ठिकाणी दुरला उडवताना दिसतोय. चौफेर टोले जंग फटकेबाजी. पहिला फटका डिप एक्स्ट्रा कव्हरकडे षटकार एक्स्ट्रीट हिट केला. अगदी स्क्रीनच्या बाजूला एक षटकार आणि परत एकदा डिप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या बाजूला आलेला षटकार. चौफेर 4 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 24 धावसंख्या धावपटलावरती परत एकदा परेश. हो, आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. गुड लाईन स्पॉट होते. एक विशिष्ट उंची घेतली. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नयन कडू. गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर नयन गडू खरं तर अगदी ज्याच्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतो आणि गोलंदाजी करताना पंचांच्या उजव्या हातानं राऊंड द विकेटनं मारा करतोय. फुलटॉस चेंडू. खरपूस समाचार या ठिकाणी परत एकदा कॉम्बॉक्सकडे येतोय. ग्रामस्थ मंडळ चषक कानपोलीमधील आलेला एक दर्जेदार षटकार.
दुखापत करणारा चेंडू होता आणि यावेळेला आपण पाहू शकाल आतापर्यंत 4 षटकार 5 षटकार ज्याच्या बॅट मधून आलेले आहेत. स्वैर मारा, खराब मारा. धावसंख्या धावपडलावरती पाहायला मिळत आहेत त्या 31च्या घरात. 31 31 धावसंख्या धावपडलावरती पाहायला मिळत आहेत. परेश कडके गेला, कडाडला या ठिकाणी चौफेर फटकेबाजी केली. चेंडू द्या लगेचच. आदेश मते ज्याने प्रेक्षक कमाल झेल टिपलाय. आदेश मध्ये यायचे तुम्हाला. प्रेक्षक कमाल कॅच 200 रुपये बिच्छूर ग्रुप कडनं आलेले आहेत. आणि पप्प्या ग्रुपचे उपाध्यक्ष अभिषेक सर सुद्धा इकडे आलेत. तर अभिषेक जी आपलंही कौतुक आहे. या वेळेला घेतला खरपूस समाचार. चेंडू परत एकदा पाठवला लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्र केलं क्लिअर. सीमा रेषेच्या आरपार आलेला एक फंटॅस्टिक चौकार. संख्या धावपटलावरती फक्त 5 धाव संख्येची आवश्यकता. किंबहुना जर मॅचेसचा विचार केला ना बाबूशाह सर, फर्स्ट बॉल 9 वाजून काही मिनिटानं 1 किंवा 2 मिनिटानं पडला असेल या मैदानावरती. त्याच्यानंतर असं वाटलं अतिरिक्त वेळ खर्च करावा लागेल का, आजचा खरं तर खेळ सकाळी पहाटे 4 वाजता संपेल का. परंतु तसं नाही. 3 मॅचनं बराचसा कालावधी खरं तर आपल्याला अगदी वाजवी दरात दिला, मुक्त किंवा अगदी सवलतीत दिला. वेळ वाचवला गेला. आणि इथं पाहू शकाल आता 5 धावांची आवश्यकता 24 चेंडूंमध्ये. 24-5. 5 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. यावेळेला सन्मान दिला. बबूल स्वतः कर्णधार रोडपाली संघाकडून खेळतोय. संघाचं नाव आहे साईराज 11 श्याम स्पोर्ट्स रोडपाली. त्याच्यासोबत 2 हात करताना दिसतोय संघ वैशाली स्पोर्ट्स सोनारी. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू. सन्मान देण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या पळून काढली. 36 धावसंख्या धावपडलावरती पाहायला मिळतोय. परेश कडके कडाडला, ज्याच्या बॅटचे चौफेर टोले जंग फटकेबाजी पाहायला मिळाली. असं वाटलं होतं 6 चेंडूंमध्ये 6 षटकार येतील का, परंतु मी कैक सामने बघितले ज्या वेळेला 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेळता येऊ शकतील. परंतु गोलंदाजाच्या करिअरचा विचार करून कैक फलंदाजानं आणि निश्चितच विजयाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळेल का. येतोय विजयाचा फटका. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला पुनश्च मनपूर्वक पुढच्या वाटचालीसाठी पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. जाऊया सन्मानाकडे. संकेत कडू, आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे चला. ज्या ठिकाणी या स्पर्धेला लागणारे सर्व नेव्हिया ब्रँडेड दर्जेदार कंपनीचे चेंडू जेवढे लागतील तेवढे आणि अगदी विचार केला तर संकेत कडू यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. संकेत जी, आपला आदरपूर्वक सन्मान आमच्या